संसाराच्या नावे घातल्या
Hare
संसाराच्या नवे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजने धवळीले जग सुखविला धाग कळिकाळाचा शिवमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या पारमार्थिक जीवनाची गाथा स्पष्ट करतात. या अभंगातून तुकोबारायांनी आपल्या पारमार्थिक जीवनाचा जो परिचय दिलेला आहे तो दिलेला परिचय आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांचं जीवन चरित्र काही बदल नाही, सगळं सारखं भगवती इंद्रायणी मातेच्या तटावर अलंकापूर नगरीमध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांची मौली साधकांचे मायबाप ज्ञानोबा यांच्या कुशीत चरणाजवळ आनंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेत पूजनीय परमपूजनीय पात्रस्मरणीय गुरुवर्य नानांच्या आज्ञेनं माझ्याकडे सेवा आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभंग दिलेला आहे, तो अभंग घ्या आणि म्हणून हा अभंग निवडलेला आहे. अभंगाच्या चिंतनाला अभंग करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबा तुकोबाराय संतांच्या चरणी आनंद निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व पूजन मंडळी परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य शास्त्री बाबा गुरुवर्य पूजनीय गुरुवर्य नाना उपस्थित असणारी सर्व गुरुजन मंडळी सर्व भाविक आणि सर्व साधक सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. समोर बाबा बसले नतमस्तक होतो. परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य नाव घेणं उचित नाही, बाबा त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाकडे वळतो. तुकोबारायांचा अभंग आहे आणि आपण संसार सोडून परमार्थाला लागल्यानंतर आपण काय केलं, काय साधना केली, ती साधना कशी केली आणि साधना करून फलप्राप्ती काय झाली, या तीन गोष्टीचा विचार या अभंगातून मांडलेला आहे. सद्गुरू जोग महाराजांचं त्या महात्म्यांचं जीवन चरित्र पारमार्थिक त्यांचं जीवन म्हणजे आपल्यासारख्या सामान्य असणाऱ्या साधकासाठी नकाशा असतो. त्यांनी ज्या दिशेने वाटचाल केली, जशी वाटचाल केली, जशी साधना केली तशी आपण ती साधना करायची असते. म्हणून असं म्हटलेलं आहे की सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने विठ्ठल
आपण काय केलं हे जर तुकोबाला या भागातून सांगतात म्हणजे संसारात काय केलं ते सांगत नाही. संसारात काय केलं हे सांगायचंही नसतं आणि सांगितलं तरी त्याचा फायदाही नसतो. सांगूनही काही फायदा होत नाही, ऐकूनही काही फायदा होत नाही. म्हणून संसारातलं जे चरित्र आहे, संसारात जे आपण काही करतो ते वक्तव्याला अशा प्रकारचं जे योग्य नसतं. आणि परमार्थिक जे चरित्र आहे किंवा परमार्थात जे आपण काही केलं ते तरी सांगावं का? स्वतः आपण काय केलं ते स्वतः सांगू लागले आणि असं सांगतात की आपण जे परमार्थात करतो, परमार्थात आल्यानंतर जी साधना करतो ती साधना जर आपण सांगितली, साधना करून जे आपल्याला मिळालं, काय अनुभव आले, काय प्रतिक्रिया आली ते जर आपण व्यक्त केले तर दंभ होण्याची शक्यता असते. दंभ होत असतो, दंभ. आणि दंभ हा आपण केलेल्या सगळ्या साधनेला नष्ट करणारा असतो. म्हणून तुकोबारायांनी म्हटले नकरी दंभाचा जायास शांती राहे दंभाचा सायास न करी. आपलं नाव व्हावं, लोकांनी मानावं, पूजा करावी, दक्षिणा द्यावा अशी ही अपेक्षा निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून साधकांनी दंभ करू नये. व्हावे तरी दंभ दोरी ठेवा असं तुकोबाराय म्हणतात. आणि मग तुकोबाराय स्वतःच अशा प्रकारचा दंभ कसा करू लागले अशी आपल्याला शंका येते. जर आपण केलेलं पुण्य, आपण केलेली साधना सांगणं हा जर दंभ आहे तर स्वतः तुकोबाराय या अभंगामध्ये आपण काय साधन केलं ते सांगतात, काय मिळालं फळ काय प्राप्त झालं हे सांगतात. मग हा दंभ होत नाही का? कारण दंभ करू नये हे साधकासाठी. दंभ कोणी करू नये? जो साधक आहे, ज्याची साधना सुरू आहे. साधना सुरू असताना जर दंभ केला तर तो दंभ घातक असतो, त्याचं पुण्य नष्ट करतो. परंतु साधना करून तो साध्यापर्यंत प्राप्त झालेला आहे, तो सिद्ध झालेला आहे. आता त्याच्याकडून जरी दंभ घडला किंवा त्याने केला तरी त्याचं काही अशा प्रकारचं त्याची हानी होत नाही, त्याचं वाईट काही होत नाही. जसं एखादं आपण झाड लावलं, नाजूक असतं, लहान असतं, रोप असतं, तोपर्यंत त्याला सांभाळ करावा लागतो, त्याला कुंपण करावं लागतं. शेळ्या वेगवेगळे जनावर येतात, त्याला नष्ट करतात, म्हणून साठी कुंपण करावं लागतं. पण तेच झाड ज्या वेळेला मोठं होतं, तो वृक्ष ज्या वेळेला मोठा होतो, मोठा झाल्यानंतर त्याला कुंपणाची गरज नसते. पुन्हा त्याला शेळ्या, मेंढ्या, पक्षी, पशु हे नष्ट करत नाही. मोठा वृक्ष झाल्याच्या नंतर हे सगळे त्याच्या आश्रयाला राहतात. जोपर्यंत साधना चालू आहे तोपर्यंत आपल्याला आपण काय साधना केली, कशी केली हे सांगू नये. पण साधना करून ज्या वेळेला मनुष्य सिद्ध होतो, सिद्ध झाल्यानंतर आता त्याचं काय तुम्ही काही करू शकत नाही. त्याचं काय वाटलं व्हायचं तर काही
सिद्ध झाला म्हणजे ब्रह्मरूप झाला. ब्रह्मरूप झाल्याच्या नंतर त्याला कोणीच काहीच करू शकत नाही, कारण तो ब्रह्म झाला आणि ब्रह्म नित्य आहे. त्याला कुठलाच विकार होऊ शकत नाही, त्याच्यात काहीच बदल करून कोणी काही करू शकत नाही. असं ते ब्रह्म तत्व असल्यामुळं आणि तो ब्रह्मरूप झालेला असल्यामुळं आता त्यांनी ब्रह्म केला काय काय सांगितलं काय त्याला काहीच अशा प्रकारचं होत नाही. म्हणून सिद्ध महात्म्याने सांगितलं पाहिजे, कारण ती ज्या रस्त्याने चालली त्यांनी जी साधना केली जशी केली ती सांगितल्यानंतर साधना करणाऱ्याला एक दिशा मिळते. आणि म्हणून ती अवश्य अशा प्रकारच्या सिद्ध महात्म्याने सदपुरुषाने संत महात्म्याने सांगितली पाहिजे. आणि म्हणून संत सांगतात तुकोबाराय ही या अभंगातून सर्व लागलेले की आपण साधना काय केली आणि कशी केली, काय केली आणि कशी केली हे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. तुकोबारायांनी एवढं दिव्य फल प्राप्त होण्यासाठी दिव्य फल तुकोबारायांनी प्राप्त केले. तुकोबारायांनी प्रतिज्ञा केलेली होती, धन्य म्हणावे न इहलोकी लोका भाग्य मी तुका देखीला. ही तुकोबारायांची अगोदरची प्रतिज्ञा आहे. या लोकांमध्ये मी स्वतःला धन्य म्हणवून घेईन. तुकोबारायांची प्रतिज्ञा होती. लोकांनी असं म्हटलं पाहिजे की भाग्याने तुका देखील. आणि खरंच तुकोबारायांनी साधना अशी केली आणि असं फल प्राप्त केलं की लोकांना म्हणावं लागलं, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असा पुरुषार्थ तुकोबारायांनी केला. पण त्यासाठी तुकोबारायांनी साधना काय ते तुकोबाराय सांगतात की तुकोबाराय म्हणतात की मी साधना काय जर केली असेल तर तो धर्म केला. धर्म वाढता पुण्य धर्म केला. धर्म केला. आणि तो धर्म जो आहे तो कोणता धर्म केला तर वाढता पुण्य. म्हणजे जो धर्म केल्यानंतर ज्या धर्माचं अनुष्ठान केल्यानंतर त्या अनुष्ठानाने वाढतं पुण्य प्राप्त होतं. असा जो धर्म आहे त्या धर्माचं मी अनुष्ठान केलं. अर्थात कोणतं साधन केलं ते सांगितलं. पण हे साधन करत असताना एक दक्षता घेतली. कोणती? धर्म केला. पण धर्माचं अनुष्ठान करत असताना संसाराच्या नावानं शून्य घातलं आणि संसाराच्या नावानं शून्य घालून धर्म केला. संसार तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता संसाराचं काही तर लाक्षणिक अर्थ घेतच नाही. आपल्या संसाराचे असे अनेक वेगवेगळे अर्थ आहेत. पण प्रस्तुत इथं जो संसार शब्द आहे लाक्षणिक अर्थ घेण्याची गरज नाही. आपण वाच्यार्थ जरी घेतला तरी काही हरकत नाही. संसार म्हणजे काय? घर, जमीन, मुलं, बाळ, भाऊ, बहीण आणि सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर. शरीरापासूनच संसाराची सुरुवात आहे. अहंकार, शरीर आणि शरीराच्या संबंधी असणारे सगळे मी आणि माझं याच्यामध्ये जेवढं येतं हाच काय असतो? संसार असतो. संसार. तर या संसाराच्या नावाने शून्य घातलं. शून्य घातलं म्हणजे काय? तर शून्य शून्य शब्दाचा अर्थ आहे काहीच नसतं. काही नाही यालाच काय म्हणतात? शून्य. जसं 10 आंबे कुठलाही फळ घ्या, 10 फळ आहेत. त्याच्यातून 5 दुसऱ्याला दिले, राहिले किती? 5. पुन्हा मुकुली तयार, पुन्हा 3 दिले, आता किती राहिले? 2. पुन्हा दोघं राहिले, दोघांना एक देऊन टाकला. आता त्याच्या स्वतःच्या जवळ किती राहिले? 4. आता किती राहिले? 1 राहिले का 2 राहिले का 3 राहिले का 4 राहिले? आता शून्य राहिले. शून्य म्हणजे आता काहीच राहिले नाही. काहीच राहिले नाही म्हणजे त्यालाच काय म्हणतात? शून्य राहिले म्हणतात. शून्य हे काय असं काही दाखवता येत नाही. फक्त एक प्रतीक म्हणून त्याला असं गोल करतात. शून्य म्हणजे असं गोल नाही. एक शून्य तसं फक्त एक प्रतीक आहे. ते चिन्ह आहे त्या शून्याचं. शून्य शब्दाचा अर्थ काहीच नाही. आणि संसाराच्या नावानं शून्य घातला म्हणजे काहीच नाही
म्हणजे संसारासाठी परमार्थाला लागल्यानंतर संसारासाठी मी शून्य घातला, म्हणजे शून्य केलं, म्हणजे काहीच केलं नाही. आपण संसारासाठी सगळं करतो. आपली प्रत्येक क्रिया, प्रत्येक पाऊल हा कशासाठी असतो? संसारासाठी असतो. संसारातील एखादी वस्तू प्राप्त करण्यासाठी असतो. प्राप्त झालेली एखादी वस्तू त्याची वृद्धी व्हावी याच्यासाठी असतो. अर्थात संसार सुधारण्यासाठी आपला प्रयत्न असतो. आपली साधनं ही संसार सुधारण्यासाठी असतात. तुकोबारायांनी संसाराच्या नावानं शून्य घातला, संसाराकरता काहीच केलं नाही. आणि संसाराच्या नावाने शून्य घालून जर न घालता जर साधना केली असती तर ती साधना संसाराकडे गेली असती. सगळं तरी पाहिलं, पण ज्या दिवशी तुकोबारायांना वैराग्य निर्माण झाले, विरक्ती निर्माण झाली आणि तुकोबारायांनी संसारातून काढता पाय धरला आणि परमार्थाला लागले, परमार्थातलं जे फल आहे ते प्राप्त करण्याचा ज्या वेळेला निश्चय केला आणि निश्चय करून ज्या वेळेला साधनेला लागले त्या दिवशीपासून तुकोबारायांनी संसारावर पाणी सोडलं. काहीच केलं नाही व संसारासाठी, काहीच केलं काहीच काळीबराई काम करत नव्हते तुकोबारा संसारात. काय करायचं त्याचं गुंडाबाई करायच्या, कशाकडेच लक्ष दिलं नाही तुकोबाराईने. घर पडलेलं होतं, घराला दरवाजा नव्हता, कुठली घरं राखीची म्हणून वर्णन केले मला. आम्ही सदैव सोडके जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढे भिके, कुठली घरं राखीची. त्याचं बाहेर गेले तर लावायला दरवाजा नव्हता. दरवाजा का नाही लावला? लावायचा कशाने? दरवाजा घ्यायचा सोपं थोडं. आणि दरवाजा लावायची तशी गरज नव्हती, कारण घरात काही नव्हतं. त्याच्यामुळे कुत्रे जाऊन बसायचे. पण तरी तुकोबारायांना असं वाटलं नाही की आपण एखादा दरवाजा आणावा, दरवाजा बसवावा. जिजाबाईच्या अंगावर लुगडं फाटलेलं होतं, पण तरी दुकानात जाऊन दिवाळीला स्वाम नवीन लुगडं नाही आणलं तुकोबारायांनी. झिगडं लावून पण जिजाबाई लुगडं घालायचं आणि एकच. पण तरी कधीच संसारासाठी तुकोबारायांनी आता जिजाबाईसाठी किंवा मुलासाठी किंवा जिजाबाईसाठी मुलासाठी घरासाठी काही केलं नाही. आता आश्चर्य नाही, स्वतःच्या शरीरासाठी तुकोबारायांनी काही केलं नाही. शरीराची ही पर्वा तुकोबारायांनी केली नाही. काहीच केलं नाही याच्यासाठी, संसारासाठी काही केलं नाही. म्हणजे संसारावर काय घातला? शून्य घातला. आणि संसारासाठी काहीच नाही केलं, मग केलं काय? जे केलं ते उत्तरार्धामध्ये सांगतात की वार्ता पुण्य धर्म केला. धर्म केला, धर्म केला. धर्म म्हणजे काय हो? धर्म केला मनापासून सांगायला लागले असं म्हणते. धर्म म्हणजे काय? धर्म शब्दाचा अर्थ काय? धर्माचं लक्षण काय? धर्म आणि अधर्म हे चांगल्याला कळत नाही. भगवंतांनी म्हटलेलं आहे, जे कवी आहे ते कवी सुद्धा मोहित होतात. किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहितः. कर्म काय आहे म्हणजे धर्म काय आहे, अकर्म काय म्हणजे अधर्म काय आहे, या बाबतीमध्ये कवी सुद्धा मोहित होतात. कवी म्हणजे फक्त असं यमक जोडणारे नाही. कवी शब्दाचा अर्थ आहे क्रांतदर्शी, विकारदर्शी. यांना भूतकाळातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे,
भविष्य काळातल्या सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, सगळ्या देशातल्या सगळ्या काळातल्या गोष्टी जे जाणतात, असे जे त्रिकालदर्शी आहेत, असे जे महात्मे, असे जे ऋषी, ते सुद्धा या कर्माच्या बाबतीत म्हणजे धर्माच्या बाबतीत काय होतात, मोहित होतात, करायला जातात धर्म होतो अधर्म. अशा कितीतरी उदाहरण घटना आपल्याला पूर्ण पाहायला मिळतात. म्हणून धर्माच्या बाबतीत धर्म जाणणं आणि तो करणं एवढं सोपं नाही. पण तुकोबा काय म्हणतात, मी धर्म केला. पण धर्म काय हे फक्त शास्त्रच सांगू शकते. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित हो. त्याच्याकरता फक्त शास्त्रच प्रमाण आहे. आणि शास्त्र म्हणजे आपल्या मनाने लिहिलेलं नाही. शास्त्र म्हणजे वेद. शास्त्र शब्दाचा अर्थ काय, वेद. कारण धर्माच्या बाबतीत फक्त वेद प्रमाण आहे. दोन तत्व असे, दोन गोष्टी अशा आहेत जगामध्ये की त्या तत्वाचं, त्या गोष्टीचं ज्ञान वेदाशिवाय दुसऱ्या कशानेच होत नाही. गोष्टी कशा, एक आहे धर्म आणि दुसरा आहे ब्रह्म. धर्म वेदाशिवाय कळत नाही आणि ब्रह्म तोही वेदाशिवाय, वेदाने ब्रह्मत्व असं म्हणत नाही, वेदाशिवाय कळत नाही. त्याच्याकरता वेद, धर्म आणि अधर्म काय हे कोण सांगतं, वेद सांगतो. वेद म्हणजे काय, वेदाचं रक्षण करत असताना शास्त्रज्ञाचं रक्षण केले आहे. अपौरुषेयं वाक्यं वेद. वाक्य आपण म्हणतो ना, वाक्य, वाक्याचं नाव वेद आहे. काय वाक्याला काय म्हणतात, शब्द. वाक्यामध्ये शब्द असतात ना, शब्दाचंच नाव वेद आहे. पण कुणाचे तरी शब्द कुणीतरी म्हटलं, काहीतरी म्हटलं, त्याला वेद नाही म्हणत. काकानं, मामानं, मित्रानं कोणीतरी सांगितले शब्द म्हणजे कोणीतरी वाक्य बोलला, त्या वाक्याला वेद नाही म्हणा. मग नुसतं वाक्य म्हणजे वेद नाही, अपौरुषेयं वाक्यं. हे वाक्य अपौरुषेय पाहिजे. अपौरुषेय म्हणजे काय, दोन शब्द, एक पौरुषेय आणि अपौरुषेय. पुरुषाने निर्माण जे केलेलं असतं त्याला पौरुषेय म्हणतात, आणि पुरुषाने जे निर्माण केलेलं नाही त्याला काय म्हणतात, अपौरुषेय अशा प्रकारचं म्हणतात. पुरुष जो करतो त्याला पौरुषेय म्हणायचं. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी दिली तर ज्ञानेश्वरी पौरुषेय वाङ्मय. तुकोबाने गाथा दिली तर गाथ्याचे करते तुकोबाने असल्यामुळे हे पुरुषकृत वाङ्मय आहे. मग सगळे पुराण असतील, सगळे पुराण व्यासाने लिहिले तर हे पुरुषकृत वाङ्मय, हे पौरुषेय वाङ्मय आहे. सगळे स्मृती ग्रंथ असतील, हे सगळे स्मृती ग्रंथ ऋषींनी लिहिलेले आहेत, हे पुरुषकृत ते वाङ्मय, म्हणून त्याला पौरुषेय म्हणतात. पुरुषकृत वाङ्मय जे असतं त्याला पौरुषेय म्हणतात. आणि अपौरुषेय त्या वाङ्मयाला म्हणतात, त्या शब्दाला म्हणतात, त्या वाक्याला म्हणतात की जे वाक्य, जी रचना, जे वाङ्मय कोणत्याही पुरुषाने रचलेलं नाही. कोणताही पुरुष त्याचा करता नाही अशी जी रचना आहे त्याला म्हणतात अपौरुषेय. आणि वेद हे अपौरुषेय आहेत. वेदाचा कोणी करता नाही. पुराण व्यासाने लिहिलं, रामायण वाल्मिकीने लिहिलं, येथे पुरुष त्याचे करते, पण वेद कोणी लिहिला. वेदाचा कर्ता कोण आहे, ईश्वर वेदाचा कर्ता नाही. लोक ईश्वराला वेदाचा कर्ता म्हणतात ते, पण ईश्वर वेदाचा कर्ता नाही. मागच्या कल्पातले वेद जसेच्या तसे त्याच्या स्मरणात राहतात, कारण तो सर्वज्ञ आहे. आणि पुढच्या कल्पात ते वेद तो काय करतो, ब्रह्मदेवाला सांगतो, पुढच्या कल्पामध्ये तो प्रगट करत असतो. पण ईश्वर वेदाचा कर्ता नाही.
वेद हे अपौरुष आहे. मग अशा अपौरुष कोणत्याही पुरुषाने न रचलेल्या वाङ्मयाला, त्या वाक्याला वेद म्हणतात. ज्याला कुणीही रचलं नाही त्याला धर्म, त्याला वेद म्हणायचं का? तो वेद आहे का? नुसतं ज्याला कुणी रचलं नाही एवढंच म्हटलं तर मग ब्रह्माची रचना कोणी केली? सच्चिद आनंद असं जे ब्रह्म आहे, सत्य ज्ञान अनंत असं ज्याचं वर्णन केलं जातं, असं जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्माची रचना कोणी केली? कोणत्या पुरुषाने केली? कोणत्याच पुरुषाने केली नाही. मग ते ब्रह्म सुद्धा कसं आहे? अपौरुष आहे. त्याच्यावर ते लक्षण ते व्याप्त होतं. म्हणून नुसतं अपौरुष म्हणजे येत नाही, अपौरुष असणार वाक्य म्हणजे वेद. ब्रह्म अपौरुष असतं तरी वाक्य नाही. दुसरे कोणाचे ग्रंथ किंवा आमच्या कोणीतरी केले त्यांचे ग्रंथ धर्म किंवा धर्माच्या बाबतीत प्रमाण का नाही? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? पुरुषाने निर्माण केलेलं जे वाङ्मय असतं, पुरुष रचित जे वाङ्मय असतं, या वाङ्मयामध्ये दोष असतात. काय दोष असतात? पुरुषाच्या बुद्धीतले दोष वाङ्मयात येत असतात. आणि कुठल्याही पुरुषाच्या जीवाच्या ठिकाणी 4 दोष असतात. शास्त्रकारांनी सांगितलेले प्रमाद, विप्रतिपसा आणि कर्णपाठ. हे पुरुषाच्या वाङ्मयामध्ये हे दोष असतात, म्हणजे बुद्धीत दोष असतात. आणि मग त्या बुद्धीतच ते दोष असल्यामुळं त्याला जे ज्ञान झालेलं असतं ह्या दोषामुळे ते यथार्थ ज्ञान होत नाही. भ्रम असतो पुरुषाच्या बुद्धीमध्ये. भ्रम म्हणजे काय? विपरीत ज्ञान. विपरीत निश्चय भ्रम, विपरीत निश्चयाला भ्रम म्हणतात. किंवा अतस्मिन् तद्बुद्धी भ्रम. जे आहे ते तसं न कळता अन्य कल्पना करायला लागलं की त्याला भ्रम म्हणतात. समोर दोरी आहे. एखादा माणूस अंधारात रात्री चांगला दोरी पडलेली असते आणि दोरीवर कशाचा भ्रम होतो? सापाचा भ्रम होतो. आहे काय? दोरी. दिसाय काय लागला? याला ज्ञान कशाचं झालं? सर्पाचं झालं. याला भ्रम. पुरुषाच्या बुद्धीत असं भ्रम असतो, म्हणजे भ्रमज्ञान झालेलं असतं त्याला. आणि मग त्याला भ्रम झाल्यामुळे त्याला गेल्यानंतर ते त्याला जे कळालं त्याला झालं भ्रमज्ञान आणि त्याला तेच केलं. त्याच्यामुळं त्याच्या बुद्धीतला जो त्या वाङ्मयात येतो. त्याच्यामुळे धर्म जर त्याला नाही कळाला, धर्माच्या बाबतीत जर जीवाला भ्रम झाला तर मग तसंच घेतो. म्हणून बाकीच्या पुरुषाचं वाङ्मय हे धर्म आणि अधर्माच्या बाबतीत प्रमाण म्हणता येत नाही. प्रमाण म्हणजे जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या ठिकाणी अकर्तव्य बुद्धी झाली आणि अकर्तव्य बुद्धी झाली म्हणून त्याने सोडून दिलं की त्याला म्हणायचं प्रमाण. कर्तव्य अकर्तव्य ध्यान निवृत्ती ही प्रमाण. एखादा पुरुष आहे, त्याचे आई वडील आहेत, थकलेले, आणि थकलेल्या आई वडिलांची सेवा करणं हे त्याचं काय आहे? कर्तव्य आहे. पण कर्तव्य असताना सुद्धा ही सेवा करणं ते आपण कर्तव्य नाही असं त्याला वाटलं आणि त्याने सेवा सोडून दिली. त्याला म्हणायचं प्रमाण. त्याला काय म्हणायचं? प्रमाण. किंवा अकर्तव्य आहे आणि त्या अकर्तव्याच्या ठिकाणी कर्तव्य बुद्धी झाली आणि तो करायला लागला. कर्तव्य नसताना कर्तव्य आहे असं वाटतं तो करायला लागला. हाही प्रमाण. प्रमाणाचे हे 2 प्रकार आहेत. विप्रलिप्सा. पुरुषाच्या बुद्धीत असते विप्रलिप्सा. विप्रलिप्सा वंचनेच्छा, फसवण्याची इच्छा. अन्यथा झालेली जी प्रतीती, त्या प्रतीतीचं अन्यथा सांगण्याची इच्छा, त्याला काय म्हणतात? विप्रलिप्सा. उदाहरण सांगतोय 2 मिनिटं. विप्रलिप्सा कशी असते? फसवण्याच्या इच्छेला, जे त्याला कळालेलं आहे ते न सांगता अन्यथा सांगण्याची जी इच्छा, म्हणजे त्याला फसवण्याची इच्छा म्हणतात.
याला विप्रलिप्त सांगतात. जसं एक अशी भटजी होते, खेळते आणि गावात आले 4-5 मुलं खेळत होती आणि उडान ठेवते असतातच गावगाव. आणि ते खेळत असताना काहीतरी एक पुतळं होतं, ते पुतळ्याच्या मागला मारलं. बेदम सगळ्यांनी मिळून ते पुतळं सगळ्यांनी मारलं तरी एक जण मारला तरी ते मेलं. काय झालं पुतळं मारलं, पुतळं मारलं. आता पूर्वीचा काळ होता, भावी कोणते लोक काय झालं असं की मग ते पाहुण्याकडे जायचे. बड्डी बुवा काय झालं, हो अनर्थ झाला, काय झालं, गावात ते कोण पुतळं मारलं. अरे बापरे, पुतळं मारलं. काल तर अमावस्या होती, अमावस्याच्या दिवशी पुतळं मारलं. अनर्थ झाला, फार मोठा अनर्थ झाला. हा अनर्थ मग आता काय करायचं, अनर्थ टाळायचा असेल तर मग आता काय करावं लागेल, उपाय आहे एक शास्त्रात सांगितलेला. तर त्यांना शास्त्र माहित नाही काय नाही, पण मग फसवण्यासाठी काय उपाय आहे, असं करावं लागेल. ज्यांनी पुतळं मारलं त्यांनी सोन्याचं पुतळं करून ब्राह्मणाला दान द्यावं. ते सगळे माणसं बसलेले, ते पोरं सगळे बसलेले आणि सोन्याचं पुतळं करून मग आता सगळ्या पोराने मारलं म्हणजे बनकेला वाटलं आता हे दान सोन्याचं पुतळं करून दान देणार. 5-6 मुलं होते मारायला, म्हणजे 5-6 पुतळे आता सोन्याचे पुतळे येणार असं वाटलं. तेवढ्यामध्ये ते पोरं जे बसले होते त्यांनी सांगितलं, वाटले बुवा आम्ही नुसते सोबत होतो, पण पुतळं जे मेलं ना ते आमच्याकडून मिळच नाही. मग तुमच्याच पोराला सगळे हातात काळजात लागला, त्याच्यात पुतळं मिळत. तुमच्या पोराला हातात पुतळं मिळत असं हो. पुतळं कसं होतं, त्याचा रंग कसा होता, काळ्या रंगाचं पुतळं होतं. मग काय सोन्याचं पुतळं दान द्यायची गरज नाही. तर अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाचं सोडून दुसरं पुतळं मारलं तर सोन्याचं पुतळं दान द्यावं लागतं. काळं पुतळं मारल्यानंतर दान द्यायची गरज नसते. फसवण्याची इच्छा जी पुरुषाच्या बुद्धीत असते, एखाद्याला फसवण्यासाठी तो काही पण त्या वाङ्मयामध्ये येऊन ठेवतो. म्हणून पुरुषकृत वाङ्मय हे कमान नसतं. चौथा दोष आहे कर्णापाठव. म्हणजे करण म्हणजे इंद्रियांना करण म्हणतात. आणि त्या इंद्रियाच्या ठिकाणी असणारी अपटुता म्हणजे सामर्थ्य नसणं. इंद्रिय जर असमर्थ असते, जर एखादा कुणी बोलायला लागला आणि तो ऐकत असेल, तो एक बघून हा दुसरा ऐकतो. डोळे जर बिघडले तर त्याला जे आहे तसं दिसत नाही. पांढरा असणारा शंख पिवळा दिसतो, मग तो तसाच देतो पिवळा शंख म्हणून. एक माणूस डॉक्टरकडे गेला, सकाळी सगळे कोणीच नव्हतं दवाखान्यात. कशासाठी गेला, तो वाचायला लागला की त्याला एका अक्षराची 2 अक्षर दिसायची, वाचायला गडबड होती. एक अक्षर असलं की 2 दिसायचे, एक माणूस आला की 2 दिसायचे. मग काहीतरी आपल्या डोळ्यात दोष झाला, मग डॉक्टरकडे गेला. सकाळी गेला होता, बसला, डॉक्टर आले आणि मग डॉक्टरने विचारलं, भाऊ कशाची आली? अहो डॉक्टर माझ्या डोळ्यात काहीतरी दोष झालाय. एक माणूस असला की 2, एक अक्षर असते 2 अक्षर. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? असा त्याच्या पुढे हात केला तर कुणीच नव्हतं. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? त्याला म्हटलं आपल्यालाच म्हणतात काय मग. म्हणजे सांगितलं मला एका माणसाची 2 माणसं दिसतात. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? त्याच्या पुढं मग याच्या लक्षात आलं आपल्याला 2 दिसतात आणि मला 3 दिसतात. 3 दिसायला लागली. तुला पुढे काही उपचार केलाच नाही, उठला नाही. 2
डोळ्यात दोष असेल तर जसं आहे तसं दिसत नाही, कानात दोष असेल तर जसं तसं ऐकू येत नाही, या पदार्थाचे योग्य ज्ञान होत नाही. हे पुरुषाच्या ठिकाणी इंद्रियामध्ये सामर्थ्य नसल्यानंतर घडतं. म्हणून त्यांनी बसलेल्या वाङ्मयामध्ये हे दोष असतात, वाङ्मयातही येतात. म्हणून हे वाङ्मय हे धर्माच्या बाबतीत प्रमाण ठरत नाही. धर्माच्या बाबतीत प्रमाण असलेलं जे वाङ्मय ते म्हणजे कोणतं? वेद धर्माच्या बाबतीत प्रमाण आहे. धर्म म्हणजे काय? ते वेद सांगतो. काय धर्म कशाला म्हणतात? वेद प्रतिपाद्य सती प्रयोजनवत्वे सती अर्थत्वम धर्मत्वम. हे धर्माचं लक्षण आहे. ज्याच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, अर्थात जे वेदाने प्रतिपादन केलेलं आहे, ज्याच्या ठिकाणी प्रयोजनवत्व आहे, अर्थात ते प्रयोजनाने युक्त आहे, आणि ज्याच्या ठिकाणी अर्थत्व आहे, अशा या तीन गोष्टी ज्याच्या ठिकाणी असतात त्याला धर्म म्हणतात. वेदाने जो प्रतिपादन केला तो धर्म आहे. त्याच्या ठिकाणी जर वेद प्रतिपाद्यत्व नसेल तर तो धर्म ठरत नाही. त्याच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व जरी असलं पण जर प्रयोजनवती तो नसेल तर मग तोही काय ठरत नाही, धर्म ठरत नाही. काय यज्ञ कोणी सांगितला? वेदातलं वाक्य. वेद सांगतोय स्वर्ग कामावर येते, स्वर्गाची ज्याला इच्छा आहे त्याने यज्ञ करावं. वेदाने यज्ञ सांगितला म्हणून त्या यज्ञाच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, वेदाने सांगितलेलं आहे, आणि म्हणून तो धर्म आहे. नुसतं वेदाने सांगितलं असं नाही, तो यज्ञ तो या प्रयोजनाने युक्त आहे. कारण यज्ञ केल्यानंतर त्याला प्रयोजन काय प्राप्त होणार आहे? स्वर्गप्राप्ती. स्वर्गप्राप्ती हे त्याचं फल आहे, प्रयोजन आहे. म्हणजे तो प्रयोजनाने युक्त आहे. आणि अर्थत्व आहे म्हणजे तो इष्ट आहे, स्वर्गप्राप्तीची त्याला इच्छा आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी अर्थत्वही आहे. अशा स्वरूपाचा हा धर्म आहे. पुण्य वाढवणारा अशा प्रकारचा विषय वाढता हा पुण्य धर्म केला, हा धर्म केला, जो मी धर्म केला, या धर्माचं मी अनुष्ठान केलं, तो धर्म नेमका कशा स्वरूपाचा आहे, तो धर्म नेमका कोणता आहे, त्याचं स्वरूप काय आहे त्या धर्माचं, हे तुम्हाला आनंदाच्या द्वितीय धर्मामध्ये स्पष्ट Hare
हरिभजन रूपी धर्माचं अनुष्ठान केलं. हरिभजन केलं, हरिभजन. आणि हरिभजन हा धर्म आहे, धर्म. कारण धर्माचं लक्ष आपण लक्षण वेदाने संवेद प्रतिपाद्यत्वे सती प्रयोजनवत्वे सती अर्थात धर्म. तो वेदानं सांगितला प्रयोजनवान जो आहे आणि त्याच्या ठिकाणी अर्थ जो आहे असा जो आहे त्याला धर्म म्हणतात. आणि हरिभजन हे धर्माचं लक्षण हरिभजनाच्या ठिकाणी घडतंय. कारण हरिभजनाच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, प्रयोजनवत्व आहे आणि अर्थत्व आहे. कारण हरिभजनाच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे म्हणजे हरिभजन हे वेदानं सांगितलेलं आहे. हरिभजन वेदानं सांगितलेलं आहे. वेद अनंत बोलिला तुकाची सालिला विठोबाची शरण
वेदाचं सार आहे. वेद अनंत बोलेला अर्थ हितुकाची. सगळ्या वेद खूप जरी बोलला असला पण त्याचा अभिप्राय तात्पर्य फक्त एवढाच आहे. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे आणि निजनिष्ठा नाम गावे याचा अर्थ हरिभजन करावे. हरिभजन वेदाने सांगितलेलं आहे. वेदाने म्हणून हरिभजन हा धर्म आहे. आणि हरिभजनाच्या ठिकाणी प्रयोजन आहे. हरिभजन उगत असून विरुद्ध नाही. शिवीच्या गळ्याला असले असता बघायचं. त्याला फळ सांगितलेलं आहे, प्रयोजन आहे. काय फळ आहे हो? काय फळ आहे? काय म्हणे केले अवघेवतीला एका धर्माचं एक वैशिष्ट्य क्षेत्रामध्ये निश्चित केलेलं आहे. येतो अभ्युदय निश्रेय सिद्धी ही धर्म, ज्याच्यापासून या लोकातला परलोकातलाही उत्कर्ष होतो आणि निश्चय म्हणजे मोक्ष प्राप्ती ही ज्याला होते त्याला धर्म म्हणतात. आणि अशाच प्रकारची सगळी फळं नामात सगळं या लोकांची फळं भेटतात, परलोकाची फळं भेटतात आणि मोक्ष इथे मुक्तीच्या चारही मुख्या साध्य होतात. चारही मुख्या सर्वता सर्वता समता साहित्यात या सगळ्या मुख्या प्राप्त होतात. आणि फक्त मुक्तीच फळ आहे असं नाही. मुक्ती तर आहे पण या लोकांची सगळी फळं प्राप्त होतात. या भगवंताच्या नामाच्या ठिकाणी 15 शक्ती आहे. 15 शक्तीने वेगवेगळी फळं प्राप्त होतात. सगळे फळं या जगामध्ये असा पदार्थ नाही, असं प्रयोजन नाही की जे नामस्मरणाने प्राप्त होत. एक सांगू, हे जे सगळं जगत आहे ना, सगळी सृष्टी ही सृष्टीच मुळात नामाचंच बदल. नामस्मरणाच्या शक्तीनं सृष्टी निर्माण केली. सृष्टी ज्या वेळेला नव्हती त्यावेळेला फक्त एकटा परमात्मा होता. पहिले कुठेच नव्हते काही, दादा नाही. एकटा एक फक्त एकमेव अशा प्रकारचा परमात्मा होता. एकटा एक होता. देवाला निर्माण केला. देवाला निर्माण झाली असते ना ब्रह्मदेवाला निर्माण केला. सांगितलं की आता तुम्ही लगेच नाही सांगितलं की ब्रह्मदेव ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला पाहायला लागला इकडे काही जग नव्हतंच त्यावेळेला. आपण कुठून जन्माला आलो, आपल्याला कोणी निर्माण केलंय, आपण कोण आहोत, इथं कशासाठी आलो काहीच कळत नव्हतं. वेळा ऐसा ब्रह्मा होता. वेळेसारखा नुसता पाहत होता, काही कळत नव्हतं. त्यांना वाटलं आपण आपला जन्म कुठून झाला पाहावं, शोध घ्यावा. म्हणून त्या कमळावर तो बसलेला होता. त्या कमळाचं देठ धरून त्या पाण्यामध्ये तो प्रवेश केला. बराच खोल गेला, कितीतरी वर्ष जात होता. पण काही वेळ लागला नाही. हे नेमकं कुठून उगवलंय, कशापासून आलंय, जन्माचा कशापासून झाला काही कळेना. घाबरला. एखादा मनुष्य पाण्यात गावाखाली उडी मारावी आणि
त्याला काहीतरी लागावं, त्याला असं काहीतरी लोक घाबरून जसं वर येतो तसा घाबरून मध्ये धापा टाकीत बघा. नाथ महाराजांनी भागवत वय पाठवेत मला, पण नाथ महाराजांनी भागवतामध्ये खूप सुंदर चिंतन केलेलं आहे. असं असा येऊन पुन्हा बसला, काय करावं, कोण आहे मी, कुठून आलो मी, कशासाठी आलो असेल मी, असं काही त्याला सुचत नव्हतं. खेड्यासारखा मला झालं होतं, त्याचं काही समजत नव्हतं. तेवढ्यात भगवंताच्या प्रेरणेनं आकाशवाणीला आणि आकाशवाणीनं सांगितलं तुम्ही तप करा. आता तप करा ऐकू आलं, पण तप करा म्हणजे नेमकं काय करा हे समजा ना. मग तप करा असं म्हटलं, मग भगवंताच्याच प्रेरणेनं जगाच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या मुखातून दोन शब्द बाहेर पडले. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणत्वा कंठम भिद्वा विनिर्यातो तस्मान् मंगलिका भवाओ. ओम च अथ, ओम आणि अथ हे दोन शब्द जगाच्या आरंभी, जगही नव्हतं त्यावेळेला, ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडले. ओम हे नाम आहे देवाचं, या नामाचं त्यांनी अनुष्ठान केलं आणि मग त्याच्या ठिकाणी योग्यता आली. तो योग्य झाला, पात्र झाला, मग भगवत साक्षात्कार झाला, मग भगवंतांनी त्याला ज्ञान दिलं, शक्ती दिली आणि मग तो जगत करता झाला. जगत करण्याची शक्ती ब्रह्मदेवाच्या ठिकाणी जी आली ती कशाने? नामाने. म्हणजे ओम नाम असलं काय, विठ्ठल नाम असलं काय, त्या ओम पासून सगळी नाम निर्माण झालेली, सगळं त्याच्यापासूनच झालेलं आहे. म्हणून ओमचेच पर्यायी देवाचे सगळे नाम आहेत. विठ्ठल असेल काय, राम असेल काय, कृष्ण असेल काय, हरी असेल काय, हर असेल काय, शिव असेल काय, गणपतीचे कुठलाही जे नाव आहे सगळे कशापासून आहे? ओम पासून. ओमचीच पर्यायी अशा प्रकारचे नाव आहेत. म्हणून नामाची शक्ती आहे ती जगत निर्माण करण्याची शक्ती आहे. तर जगातली एखादी वस्तू मिळणार नाही कधी. नमस्कार केल्यानंतर नामाच्या ठिकाणी ताकद आहे ते प्रयोजन प्राप्त करून देण्याची. म्हणून नाम धर्म ठरले. जे प्रयोजन काय त्याला धर्म म्हणतात. आणि अर्थत्व, त्याच्या ठिकाणी अर्थत्वही पाहिजे. वेदानं सांगितलेलं पाहिजे, त्याला काहीतरी फल पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी अर्थत्व असेल तर धर्म ठरतो. वेदाने सांगितलेला शेण आले बघा, मी सांगतो शेणेन अभिचरण यजेत. शेण यागाच्या द्वारा शत्रूला वगैरे मारण्यासाठी म्हणजे वेदामध्ये शेण या सांगितलेला आहे, शत्रूच्या नाशासाठी सांगितलेला आहे. मग तो शेण या वेदाने सांगितलेला आहे. याच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, प्रयोजनही आहे. काय प्रयोजन आहे? शेण केलं शत्रू म्हणतो, हे प्रयोजन आहे त्याचं, प्रयोजनाने युक्त आहे. पण त्याच्या ठिकाणी अर्थत्व नाही. का? कारण शेण याग केल्यानंतर त्याला प्रयोजन जरी प्राप्त झालं शत्रूचा नाश, तरी शेण याग करणारा पुन्हा नरकगामी असतो, म्हणजे नरकाला जात असतो. म्हणून त्या शेण यागाच्या ठिकाणी अर्थत्व नाही, अनर्थत्व आहे. अनर्थत्व नाही. कुणीही नाम घेऊ देव, कसंही घेऊ देव, त्याचा आनंद कधी, त्याचं वाईट कधी होतच नाही. चांगलंच करते. दुसऱ्याच्या निमित्तानं घेतलं तरी, त्याच्या वेळेला कोणाच्या निमित्तानं नाम घेतलं तरी त्याचं काय झालं? कल्याणच झालं. म्हणून हरिभजनासारखा धर्म जगामध्ये दुसरा कोणता नाही. सगळ्यात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर हरिभजन हा श्रेष्ठ धर्म. निज धर्म
सगळ्यात श्रेष्ठ धर्म हा आहे. सहस्रनामामध्ये सुरुवातीला विष्णू जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म कोणता? एषः सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः. हाच धर्म सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ आहे. कोणता? यद्भक्त्या पुंडरीकाक्षं पुंडरीकाक्ष असणारा तो परमात्मा याची या स्तोत्राच्या द्वारा म्हणजे स्तोत्र म्हणजे कोणतं? विष्णू सहस्रनाम म्हणजे नाम. भगवंताच्या नामस्मरणासाठी कोणतंही नाम असू द्या, त्या नामाचा उच्चार, त्या नामाचं भजन याच्यासारखा श्रेष्ठ धर्म जगामध्ये कोणता नाही. आणि अशा धर्माचं मी अनुष्ठान केलं, हरिभजन केलं. आणि हरिभजन हा धर्म असा आहे, वाढतं पुण्य प्राप्त करून देणार आहे. इतकं पुण्य वाढतं असतं की ज्ञानोबांना म्हणावं लागलं, याची गणना कोण करी. नामामध्ये किती पुण्य आहे ज्ञानोबांना सांगता येत नाही. ते म्हणतात की खोट करी, ते करू शकत नाही. एवढं पुण्य नामस्मरणाने हरिभजनाने आहे. असा वाढता धर्म ज्या अनुष्ठानामध्ये घडतो तो त्या धर्माचं मी अनुष्ठान केलं, हरिभजन केलं. आणि हरिभजन करून सगळं जग ढवळलं. सगळं जग ढवळलं. ढवळलं म्हणजे शुद्ध केलं. शुद्ध भजनाने, हरिकीर्तनाने सगळं जग शुद्ध केलं. सगळ्याचे दोष घालवले. भजनामध्ये, कीर्तनामध्ये, कथेमध्ये ही ताकद आहे. जर अति दोषाचे डोंगर शुद्ध होती नाही नाती ऐकती साधं जे पवित्र आहे, जी हरिकथा पवित्र असणारी हरिकथा जे नवीन गातात ऐकतात त्या सगळ्यांचे दोष जळून शुद्ध होतात. शुद्ध आणि शुद्ध होणं म्हणजे ढवळणं. वैकुंठाला जाण्याकरता तप करावा लागायचे. वैकुंठाला जावया तपाचे सायास नागीची भावना शुकरणी तप करावा लागायचं. तप करणं सोपं थोडे. आपलं सोपं राहतं, तपश्चर्या सोपी नसते. तप शब्दात राहतंय, ज्ञानोबांनी लिहिलंय. स्वरूपाच्या प्रसरा प्राणेंद्रिय शरीरा आठवणी करणे जे मी राहते चित्त. स्वरूपाच्या प्राप्तीसाठी, परमात्मा प्राप्तीसाठी आपल्या शरीराची आठवणी करणं, इंद्रियाची आठवणी करणं, त्यांना खुश बनवणं, शक्तिहीन बनवणं, याचंच नाव आहे तप.
सुखत नाही ते काय खाऊन तपश्चर्या कठीण असते त्याच्यामुळे तपश्चर्या सगळ्या करून मिळत नसल्यामुळे एखादा कोणीतरी तपश्चर्या करून तुम्ही कुठे जात होता पूर्वी पण या महात्म्याने असं केलं एखादा नाही ते जिथं तिथंच वैकुंठ निर्माण केलं एखाद्याने वैकुंठात आले ती वैकुंठाची केले आढळे ऐसे नाम घोष गौरवे धवळले असा नामघोष केला की त्या नामघोषाने सगळं विश्व शुद्ध करून टाकलं आणि याच ठिकाणी वैकुंठ निर्माण केलं तेच तो तुम्हाला सांगतात मी आणि असं भजन केलं या भजनाने सगळं जग जवळून काढलं शुद्ध केलं शुद्ध आणि शुद्ध जग झाल्याच्या नंतर मग आता आमच्याशी भजन करणाऱ्याशी कळी काळाचा संबंध राहिला नाही सुखविला कळी काळाचा संबंध कळी काळाचं जे काय असतं येणं जाणं ते कोणाकडं ते भजन करत नाही त्यांच्या जे भजन करतात त्यांच्याकडं का कळी काळ येत नाही नामाच्या गजरे भय सुटले नामाचा गज नामाचा घोष ऐकला कानावर आला असा चिकचिकाट करून जातो शिवनाम शितळमुखी सुटला कळिका असा पळून जातो जवळ सुद्धा थांबत नाही म्हणून कळी काळाचा संबंध राहिला नाही सुखविला मला कळी काळाचा तुम्ही या हरिभजन रूपी धर्माचं अनुष्ठान केलं पण या धर्माचं अनुष्ठान करताना बाकीचं काही केलं का नाही बाकीची काही साधनं त्याला काही थोडाफार मान दिला की नाही त्याचा काही आश्रय केला की नाही हो म्हणतात नाही का नाही तिसऱ्या चरणामध्ये कोणाली नगे
साधनाचा पांग. तुम्ही दुसरं साधन का केलं नाही याच्या जोडीला? तुकोबाराय म्हणतात की अरे बाबा हे हरिभजन साधन असं आहे की हे साधन केल्यानंतर दुसरं साधन करायची त्याला गरजच राहत. हे दुसऱ्यावर अवलंबून नाही हे साधन. बाकीची साधना कशी आहे? ज्ञान मोक्ष देतं. ज्ञान हे साधन मोक्ष देतं. मोक्ष पण त्या मोक्ष देण्यासाठी त्या साधनाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. ज्ञानासाठी त्याला अगोदर अंतःकरण शुद्ध करावं लागतं आणि अंतःकरण शुद्धीसाठी त्याला कर्म करावं लागतं, निष्काम कर्म करावं लागतं. ज्ञानासाठी अंतःकरण स्थिर करावं लागतं. त्या अंतःकरण स्थिरतेसाठी त्याला निष्काम उपासना करावी लागते आणि मग निष्काम कर्म निष्काम उपासना करून नंतर विवेक वैराग्य समाधिशक्क मोक्षत्व ही साधन संपत्ती गोळा करावी लागते. आणि मग गुरुला शरण जाऊन गुरुची सेवा करून मग ते प्रसन्न करायचे. प्रसन्न झाल्यावर उपदेश करायचा आणि उपदेश केल्यावर ते श्रवण करायचं. मग समोर ज्ञान होत असतं. तीही व्यवस्थित असेल तर. नाहीतर बुद्धी जर मंद असेल तो गुरुजी उपदेश करूनही त्याला पद होत नाही. मग पुढच्या जन्मात म्हणजे बुद्धिमान जे असेल तर उपदेश करून उपयोग होत नाही. शास्त्रात त्याचा प्रवेशच होत नाही. असं ज्ञान आहे त्याला सगळे विवेक वैराग्य सगळे लागतात. त्यावेळेला ज्ञान उत्पन्न होतं. मग ते मोक्ष येतं. आणि तीर्थयात्रा असेल योगाचं साधन असेल त्यांना हे सगळे घ्यावेच लागतात. यम हे सगळं म्हणजे बाकी सगळ्याला एकमेकाला पोषक होऊनच ते काय करतात बल देत असतात. परंतु भक्ती हे साधन असं आहे, भजन हे साधन असं आहे की हे कोणावर अवलंबून नाही. हे स्वतंत्र फल देण्याकरता स्वतंत्र. पण तेव्हा शास्त्र सांगतंय की मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ज्ञानच पाहिजे. पण मग मोक्षासाठी ज्ञानाचा साधन करायची गरज नाही. भजन केलं की ज्ञान आपोआप तिथं येतं. पुढे भक्तीने धरलेली हाती ज्ञान वैराग्य धर्म येते. बाकीचं साधन केल्यानंतर बाकीच्या साधनाला सही असणारी साधनं त्या साधकाला पूर्ण करावी लागतात, मिळवावे लागतात, त्याचं अनुष्ठान करावं लागतं. परंतु भक्ती करणाऱ्याच्या ठिकाणी बाकीची सगळी आपोआप येतात. त्याच्या ठिकाणी धर्म येतो, त्याच्या ठिकाणी वैराग्य येतो, त्याच्या ठिकाणी ज्ञान येतं, सगळं येतं. मागे ज्ञान वैराग्य असं हे भजन रूपी साधन आहे. आणि म्हणून हे दुसऱ्यावर अवलंबून नाही, हे बंदिस्त नाही. कोणा लगे साधनाचा पांग. त्यामुळे दुसरं साधन केलं नाही, भजन केलं. आणि हे भजन करत असताना ज्याचा त्याग करायचा होता तो त्यागाने केला. कशाचा त्याग करायला पाहिजे होता? देहबुद्धीचा. करणे केला त्याग देहबुद्धी. देहबुद्धी म्हणजे आपण देहाला मी समजतो, देहाला मी म्हणतो. मी पद्माकर, मी पद्माकर समजतो तसं तुम्ही तुमच्या देहाला मीच समजता ना. तुम्हाला ज्याला कोण तुम्ही तुमच्या देहाचं नाव सांगता ते नाव तुमचं नसतंय. कारण तुमचं जे स्वरूप आहे त्याला नावच नाही. माझं जे स्वरूप आहे त्याला नावच नाही, ते मी नाव आहे. तुमचं काय नाव म्हटलं की आपण देहाचं नाव सांगतोय. तर सरळ सरळ अर्थ आहे की आपल्याला देहबुद्धी आहे. देहच मी आहे असा आपला निश्चय आहे आणि याला देहबुद्धी म्हणतात. या देहबुद्धीचा त्याग केला, मी देह आहे याचा त्याग केला. मग मी देह नाही, मग मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. वासुदेव वासुदेव तत्वता आहे ठाऊक समांग संसार नाही तुझा आणि कमवतागा. असा देहबुद्धीचा त्याग केला, हरिभजन केलं. आणि जे हरिभजन केलं, जी हरिकथा केली, त्या हरिकथेमध्ये अजून याचा फल काय फल प्राप्त होतं शेवटच्या चरणात. तुका म्हणे सुख समाधी हरिका. तुका म्हणे
समाधीचं सुख आहे. समाधीच्या सुखाकरता हे हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागते. योग आसन प्राणायाम आणि मग समाधी. आणि त्या समाधीमध्ये जो आनंद आहे तो आनंद या हरिभजनात आहे. ते सुख या ते समाधीचं सुख या हरिकथेमध्ये आहे. समाधी मूळजन लोकारे पंडित योगी काय पंडित योगी मार्मित ज्ञानी योगी महाभाव एकची सिद्ध साधकारे. म्हणे असो मूळ असो ज्ञानी असो योगी असो महानुभाव असो सगळ्यांना या भजनामध्ये एकच अशा प्रकारचं एकच समाधीचं सुख आहे. नुसतं भजन सुरू केलं राम कृष्ण हरी समाधी आता तेवढं भजन करावं लागतं. समाधीचं सुख आहे. आणि जो एक भजन गाई जो कथा गाई त्याला भवव्यथा त्याला माहीत सुद्धा होत नाही. भवव्यथा गाई जो गाई तो भवव्यथाने संसाराची जी व्यथा आहे जन्ममरणाची जी व्यथा आहे त्या व्यथेला तो जाणत सुद्धा नाही. त्याला त्याची थोडीशी अशी जाण सुद्धा होत नाही. अर्थात तो त्याची इच्छा असेल तर जन्म घेतो. पण गर्भाला येऊन जन्माला येऊन भजन करून त्याला त्या जन्माची आणि मृत्यूची जी व्यथा आहे जी दुःख आहे त्या दुःखाची जाण सुद्धा होत नाही. नेहमी भवव्यथा गाई तो हरिभजने जवळी जग सुख दिला झालेली सेवा भगवान खंडनाथाच्या चरणी ज्ञानोबराय तुकोबराय संतांच्या चरणी स्वानंद निवासी सद्गुरू देव महाराजांच्या चरणी गुरुवरायांच्या चरणी उपस्थित असणारे सर्व गुरुजन मंडळी सर्व भाविक सर्व साधक सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण अनेक श्रद्धे घ्यावे मध्ये विनवितो श्री ज्ञानेश्वर Hare